अथ दशमोऽध्यायः। अध्याय 10वा. अध्यायसार. संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचे कारण भगवंतच आहे. त्याच्यामुळेच जगाचा गाडा व्यवस्थित चालू आहे. जे हे जाणतात ते त्याच श्रद्धेने भक्ती करतात आणि भगवंत त्यांना स्वतःमध्ये विलीन करून घेतो. अवघ्या चराचरात भगवान अंशरूपाने आहे, त्यामुळे त्याचे अस्तित्व ठायी ठायी दिसते. भगवंताच्या अलौकिक शक्तीचे व्यक्त रूप जिथे जिथे दिसते ते रूप म्हणजे भगवंताच्या विभूती होत. त्यातील काही ठळक विभूती भगवंताने या अध्यायात सांगितल्या आहेत. श्री भगवानुवाच. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू मला अत्यंत प्रिय आहेस. तुझे कल्याण व्हावे या इच्छेने मी परत एकदा तुला परमवचन सांगत आहे, ते तू ऐक. न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. माझी उत्पत्ती देवगणांना आणि महर्षींनाही कळत नाही, कारण मी देवांचे आणि महर्षींचे आदी कारण आहे. यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थ्येषु सर्वपापैः प्रमुच्यते. जो मला वास्तविक जन्मरहित अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्वतः जाणतो, तो ज्ञानी सर्व पापांपासून मुक्त होतो. बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च. बुद्धी, दान, असमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुखदुःख, उत्सव, अभाव, नाश, भय आणि अभय, तसेच अहिंसा, समता, तुष्टिस्, तपोदानं, यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. अहिंसा, समता, संतोष, तप, ज्ञान, कीर्ती, अपकीर्ती, यश, अपयश असे हे प्राणीमात्रांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात. महर्षयः पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. विश्व निर्माण होताना 7 ऋषी आणि त्यांच्या पूर्वीचे 4 मनु माझ्या संकल्पापासून निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ते सर्व माझेच स्वरूप असून त्यांच्यामधूनच या सर्व प्रजा निर्माण झालेल्या आहेत. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. जो पुरुष या माझ्या विभूतींना व योग सामर्थ्याला तत्वतः जाणतो, तो अविचल भक्तीने मला येऊन मिळतो, यात शंका नाही. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. मी सर्व विश्वाच्या उत्पत्तीचे कारण असून माझ्यामुळेच सर्व विश्व कार्यान्वित होते हे जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त असलेले बुद्धिमान भक्त माझी म्हणजेच परमेश्वराची उपासना करतात. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. ज्यांनी आपले चित्त माझ्यामध्ये स्थिर ठेवले आहे आणि आपले प्राण मला अर्पण केले आहेत, असे भक्त एकमेकांना माझ्याच स्वरूपाचे ज्ञान देऊन माझे गुणगान गाऊन संतुष्ट होतात आणि माझ्यामध्येच रममाण होतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. निरंतर माझ्या ध्यानात मग्न असलेल्या
आणि प्रेमाने माझी उपासना करणाऱ्या भक्तांना मी हा तत्वज्ञानरूपी योग, बुद्धियोग देतो की ज्यामुळे ते मलाच येऊन मिळतात. तेषामेवानुकंपार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतः त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञान रूपी दिव्याने नाहीसा करतो. अर्जुन उवाच. परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यं आदिदेवमजं विभुम्. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, आपण स्वतःच परब्रह्म, परमधाम आणि परमपवित्र आहात. कारण सर्व ऋषीगण आपण सनातन दिव्य पुरुष, देवांचाही अधिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी आहात असे म्हणतात. आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. तसेच देवर्षी नारद, असित देवल व महर्षी व्यासही हेच सांगतात आणि आता आपणही मला असे सांगत आहात. सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः. हे श्रीकृष्णा, तुम्ही मला हे जे सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो. कारण तुमचे मूळ देवांनाही माहिती नाही आणि दैत्यांनाही नाही. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. हे श्रीकृष्णा, तुम्ही भूतमात्रांना उत्पन्न करणारे, भूतमात्रांचे ईश्वर, देवांचे देव, जगाचा स्वामी आहात. तुम्हीच स्वतःला जाणता. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् इमां स्वं व्याप्य तिष्ठसि. तुमच्या या ज्या दिव्य विभूती आहेत त्यांच्या योगाने तुम्ही सर्व लोक व्यापून राहिला आहात. या आपल्या विभूती पूर्णपणे सांगण्यासाठी आपणच समर्थ आहात. कथं विद्यामहं योगिं त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंत्योऽसि भगवन्मया. हे श्रीकृष्णा, मी कोणत्या प्रकारे निरंतर चिंतन करीत तुम्हाला जाणून घेऊ? तसेच कोणकोणत्या विशेष रूपांमध्ये मी तुमचे चिंतन करू? विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्. हे श्रीकृष्णा, तुमचे योग सामर्थ्य आणि विभूती पुन्हा विस्ताराने सांगा. कारण अमृतासारखी तुमची गोड वाणी वचने कितीही ऐकली तरी माझी तृप्ती होत नाही. श्री भगवानुवाच. हन्तते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, आता मी तुला माझ्या मुख्य असलेल्या विभूती सांगतो. कारण माझ्या विस्ताराला अंत नाही. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामंत एव च. हे अर्जुना, मी सर्व भूतमात्रांच्या हृदयात असलेला आत्मा सर्वांचा आहे. तसेच सर्व भूतमात्रांचा आदी, मध्य व अंतही मीच आहे. आदित्यानामहं विष्णुर् ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. अदितीच्या 12 पुत्रांमधील विष्णू मी आहे. ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे. सर्व वायूंमधील मरीची नावाचा वायू आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्रही मीच आहे. वेदानां सामवेदोऽस्मि
देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदांमधील सामवेद मी आहे. देवांमधील इंद्र, इंद्रियांमधील मन आणि भूतमात्रांमधील चेतना म्हणजे जीवनशक्ती ही मीच आहे. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम्. रुद्रांमधील शंकर मी आहे. यक्ष व राक्षसांमधील धनाचा स्वामी कुबेर मी आहे. वसूंमधील अग्नी आणि पर्वतांमधील मेरू पर्वत मी आहे. पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंद सरसामस्मि सागरः. पुरोहितांमधील मुख्य बृहस्पती नावाचा पुरोहित मी आहे. देवांच्या सेनापतींमधला स्कंद कार्तिकेय मी आहे. तर जलाशयांमधील समुद्र मी आहे. महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. मी महर्षींमध्ये भृगु आणि शब्दांमधील एक अक्षर म्हणजेच ओंकार आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमधील जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये यमालय पर्वत मी आहे. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथ सिद्धानां कपिलो मुनिः. सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ, देवर्षींमध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये चित्ररथ, सिद्धांच्या मध्ये कपिल मुनी मी आहे. उच्चैश्रवसम् अश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेंद्राणां नराणां च नराधिपम्. घोड्यांमधील समुद्रमंथनामधून अमृताबरोबर निघालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा मी आहे. तसेच श्रेष्ठ प्रकारच्या हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मीच आहे असे समज. आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्प सर्पाणामस्मि वासुकिः. सर्व आयुधांमध्ये, शस्त्रांमध्ये वज्र, कायींमध्ये कामधेनू मी आहे. तर शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण असलेला कामदेव आणि सर्पांमध्ये वासुकी सर्प मी आहे. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं. मी नागांमध्ये शेषनाग, जलचरांचा अधिपती वरुण देव आहे. तसेच पितरांमधील अर्यमा नावाचा पितर आणि शासनकर्त्यांमध्ये यमराज मी आहे. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेंद्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां. दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे. काळाची गणना करणाऱ्यांमध्ये काळ, समय, पशूंमध्ये सिंह आणि पक्ष्यांमध्ये गरुड मीच आहे. पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि श्रोतसामस्मि जाह्नवी. शुद्ध पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे. तर शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मीच आहे. माशांमध्ये मगर मी आहे आणि नद्यांमध्ये गंगा मी आहे. सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. हे अर्जुना, सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मी आहे. सर्व विद्यांमधील ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या मी आहे आणि चर्चा वाद करणाऱ्यांमध्ये तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वादही मीच आहे. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. सर्व अक्षरांमधील मुख्य अक्षर अकार मी आहे.
आणि समासांपैकी द्वंद्व समासही मी आहे. अक्षय असा काल म्हणजे कालाचाही महाकाल मी आहे. तसेच सर्वांचे धारण पोषण करणारा ब्रह्मदेवही मीच आहे. मृत्युः उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां मृतिर्मेधा धृतिः क्षमा. सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि भविष्यामध्ये होणाऱ्या उत्पत्तीचे कारण मी आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर, वाणी, स्मृती, मेधा, बुद्धी, धृती, धैर्य आणि क्षमा ही मीच आहे. बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. सामवेदातील बृहत साम आणि छंदांमधील गायत्री छंद मी आहे. सर्व महिन्यातील मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतूंमधील वसंत ऋतू मी आहे. द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्ववतामहं. कपट करणाऱ्यांच्या मधला जुगार, प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव मी आहे. जिंकणाऱ्यांचा विजय आणि निश्चयी लोकांचा निश्चय, तसेच सात्विक लोकांचा सात्विक भाव मीच आहे. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः. वृष्णी म्हणजे यादवांच्या वंशामधील एक कुळ, त्यातील वासुदेव मी स्वतः. तुझा मित्र पांडवांच्या मध्ये धनंजय, अर्जुन म्हणजे तू. मुनींमध्ये वेदव्यास, कवींमध्ये शुक्राचार्य कवी मीच आहे. दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं. दमन करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमनाची शक्ती मी आहे. जिंकण्याची इच्छा करणाऱ्यांची रणनीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावांचे मौन आणि ज्ञानवंतांचे तत्वज्ञानही मीच आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरम्. आणि हे अर्जुना, जे सर्व भूतमात्रांच्या उत्पत्तीचे कारण आहे ते सुद्धा मीच आहे. कारण असे चर किंवा अचर एखादेही भूतमात्र नाही की जे माझ्याशिवाय असू शकेल. म्हणून सर्व काही माझेच स्वरूप आहे. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. हे अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. हा विस्तार तर तुझ्यासाठी मी थोडक्यात सांगितला आहे. यद्यद् विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंश संभवम्. जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त गोष्ट वस्तू आहे ती ती माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती आहे असे तू समज. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्ठभ्याहमेदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्. अथवा हे अर्जुना, या माझ्या इतक्या विभूती जाणून घेण्यामागे तुझे काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या एका अंशाने धारण केले आहे. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील विभूती योग नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला.